हे गाईज गुड मॉर्निंग. नवरात्रीमध्ये ना 9 कन्यांना ते जे जेवण असतं ना, चण्याची भाजी, पुरी आणि शिरा ते मला फार आवडतं. ते माझं फेव्हरेट आणि हा कॉम्बो मला खूप आवडतो. तर मला काल अचानक अशी क्रेव्हिंग झाली, की मला चण्याची भाजी आणि पुरी खायची आहे. तर मग मी काही पण म्हटलं, इन एनी हाऊ कंडिशन मी उद्या टिफिनला चण्याची भाजी आणि पुरीच घेऊन जाणार असंच ठरवलं. मग सकाळी पटापटा आवरलं, चण्याची भाजी केली आणि पुरी केली. तर मला खरंच ना माझे जुने दिवस आठवले. म्हणजे मी तुम्हाला जसं बोलली, की मी नागपूरला राहायची. माझे पप्पा गव्हर्नमेंट सर्व्हंट आहेत, तर आम्हाला क्वार्टर भेटलेले आणि तिथे ना असं सगळे असं म्हणजे नवरात्रीमध्ये ना मुलींना बोलवायचे आणि मी तर फिक्स असायची कारण सगळ्यांना माहिती आहे. आता मी तेव्हा लहान होती आणि माझा लिटरली म्हणजे तो फेव्हरेट मंथ म्हणा किंवा फेव्हरेट सीझन म्हणा. लाइक मला इतके सारे गिफ्ट्स भेटायचे आणि इतकं सुंदर वाटायचं. जेव्हा ते आपल्याला एवढा मान देतात, सन्मान देतात, घरात बोलवतात आणि इतर दिवशी असं आम्ही त्यांच्या घरासमोर खेळायचो, असं-तसं करायचो. तर त्यावेळेस ते ओरडायचे, "अरे नका-नका हे नका करू, ओरड नका करू," असं-तसं. पण नवरात्रीमध्ये ते आम्ही कितीही गागोरड करू द्या त्यांच्या घरासमोर, ते एकदम चिल राहायचे कारण त्यांना माहिती ह्या मुलींची आम्हाला गरज पडणार आहे 8व्या-9व्या दिवशी. आणि खरंच खूप डिमांड असायचा आम्हाला त्या सीझनमध्ये. कोणीच ओरडायचं नाही आमच्यावर. खूप लाड व्हायचा आमचा आणि तो पार्ट तर आम्हाला घरी बोलवायचा आणि तो पार्ट नाही का आलता वगैरे लावतात त्या देवी मातांना, असं देवी समजून, ते तर मला फार आवडायचं. मी दुसऱ्या दिवशी सॉरी कॉलेज मी दुसऱ्या दिवशी स्कूलला जाताना मी इतका फ्लेक्स मारायची, "अरे बापरे! मला नौकन्यामध्ये बोलवलं होतं." असं तसं. थँक यू फॉर वॉचिंग. उद्या भेटूयात.